आणि यानंतर बातमी जळगावातल्या दोन बड्या नेत्यांमधल्या वादाची। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे। एका पत्रकाराच्या वक्तव्याचा धागा पकडत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवरती आरोपांच्या फैरी झाडल्या। त्याला गिरीश महाजनांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि पुरावे द्या अशी मागणी केली। तर गिरीश महाजनांवरती आपण कोणतेही आरोप केलेले नाहीत, त्या पत्रकाराकडे गिरीश महाजनांनी पुरावे मागावेत असं उत्तर आता खडसे देत आहेत। गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही। सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहित आहे। मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर डोळ्यानं मारतील अशी परिस्थिती आहे। एकीकडे भाजपत असलेले आणि सध्या शरद पवारांच्या NCPचे आमदार असलेले एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रंगलेले हे आरोप प्रत्यारोप। एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय। यावरनं गिरीश महाजनांनी सुद्धा तुफान प्रत्युत्तर देत खडसेंना थेट इशाराच देऊन टाकला। पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर एक तर महाचोर, सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहित आहे। मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर डोळ्यानं मारतील अशी परिस्थिती आहे। अशी परिस्थिती वाटतं तसे बेभान किती स्टेटमेंट करतायत। मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा, बडबड नाही करायची, एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा। दरम्यान महाजन आणि खडसेंमध्ये हे शाब्दिक युद्ध पेटलेलं असताना खडसेंनी मात्र काहीसा U-टर्न घेतला। आपण गिरीश महाजनांबद्दल कोणताही आरोप केला नसल्याचं सांगताना खडसेंनी त्या संबंधित पत्रकाराकडे अंगुली निर्देश करत एक प्रकारे हात झटकण्याचा प्रयत्न केलाय। हा आरोप मी स्वतः केलेला नाही। हा आरोप गगनवेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे की अमित शहांकडे या संदर्भामध्ये CDR उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नावाचं नाव घेऊन आदळआपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील, अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना, नाथाबोल कशाला पुरावे मागत राहत आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली होती, त्यामुळे त्यांची भाजपात घर वापसी होईल अशी चर्चा रंगली, पण त्यांचा भाजप प्रवेश रखडलेला आहे। असं असताना एकीकडे भाजपत असलेले खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। यातूनच या दोनही नेत्यांमधल्या आरोप प्रत्यारोपांनी सध्या टोक गाठल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।